माझे ना खूप प्रचंड प्रमाणामध्ये केस गळायला लागलेत, म्हणून म्हटलं होममेड काहीतरी तेल माझ्यासाठी बनवून घ्यावं. ते कसं बनवलं पुढे तुम्हाला सांगते. त्याआधी ते प्रेशाने 2-2 पेन घेतलेले आणि त्याचा मात्र अभ्यास माझ्या हातावर करायचा होता. वही तर माझ्या हाताच बनलेले, हातावर तिचं लिहायचं काम चालू होतं. नंतर ना तिने कपाळावर सुद्धा लिहून घेतलं. तर नंतर मला म्हटले, मम्मा इकडे बघ. बघते तर पूर्ण कपाळावर लिहून घेतलं. नंतर तिच्याकडनं पेन घेतलं तर तिला आलं रडायला. आता रडता रडता मॅडम तर आमच्या डायरेक्ट गेलात ते म्हणजे बाथरूममध्ये. आता नळ पण चालू करायला यायला लागले आणि इथं तर खूप भीती वाटते की पाण्यासोबत खेळायला सर्दी खोकला नाही व्हायला पाहिजे म्हणून. त्यानंतर ना माझ्यासाठी मी तेल बनवायला घेतलं. सर्वात आधी तर खोबऱ्याचं तेल पातेल्यामध्ये घेतलं आणि ते ठेवलं गरम करायला. त्यामध्ये टाकलं ते म्हणजे मेथीचे दाणे. तेल गरम झाल्यानंतर मेथीचे दाणे टाकले. सोबतच त्यामध्ये भरपूर सारा असा कढीपत्ता टाकलं. छान असं तेलसुद्धा तडतडलेलं आणि मग कढीपत्तासुद्धा तडतडलेला. त्यानंतर आहे ना मस्त असं मिक्स करून घेतलं. व्यवस्थित असं हलवूनसुद्धा घेतलं आणि छान काळपट होईपर्यंत त्याला चांगलं उकळून घेतलं. उकळल्यानंतर खाली घेतल्यावर थोडंसं गार होऊन दिल्यानंतर एका स्टीलच्या चाळणीमध्ये टाकून मी पूर्ण आणि थोडंसं पाण्यावर असल्यामुळे वाटीमध्ये ते ना थोडंसं वरूनसुद्धा उडलं. नंतर तेलसुद्धा एका वाटीमध्ये टाकून त्याचा कलर तुम्ही बघू शकता कसं झालं. नंतर त्याच्यासाठी आहे ना मी आणून ठेवलेले ते म्हणजे मसाला ओट्स. आता मसाला ओट्स आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि सर्व असं जसं कणिक मळतो तसंच मिक्स करून घेतलं आणि नंतर आहे ना ते छोटे छोटे टिक्के करून तव्यावर गरम करायला ठेवलं. दोन्हीकडनं छान असं खरपूस भाजून घेतलं. भाजून घेतल्यानंतर ते गार होण्यासाठी ठेवलं. म्हटलं तोपर्यंत तेल लावून घेऊयात. मस्त इकडं मालिश करायला घेतलं, पण पिशाचं मात्र मध्ये मध्ये काहीतरी चालू होतं. आता मालिश करायला तर मी गावाकडे गेले तर मम्मीकडनंच करून घेतात ते असते. आता तर मलाच करून घ्यायला लागतं. मस्त असं मालिश करून वरती जम्मू बांधून घेतला. तोपर्यंत ते टिक्केसुद्धा छान असं गार झालेलं ते म्हटले प्रिशाला चारून घेऊ आणि त्याच्यानंतर घेतलं ते म्हणजे मसाला भात बनवायला. आता प्रिशा झोपलेली, उठूच तर तिला आणि मला मसाला बनवून त्यासाठी कांदा, टमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं लसणाची पेस्टसुद्धा घेतली. नंतर वाटाणा आणि बटाटासुद्धा कापून घेतला. नंतर घेतलं ते म्हणजे इंद्रायणी तांदूळ. आता कुकर लावलो. कुकरमध्ये जिरे टाकले, मोहरी टाकली, थोडंसं हिंग टाकलं. नंतर आलं लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित हलवून घेतलं. त्यामध्ये टाकले थोडंसं मिरची आणि नंतर टाकलं कढीपत्ता. भरपूर सारा असं म्हणजे कापून घेतलेला कांदा टाकला. परत टाकलं टमॅटो. मस्त असं मिक्स करून घेतल्यानंतर बटाटा आणि वाटाणा टाकून घेतलं. व्यवस्थित असं हलवून घेतलं. ते सुद्धा हलवून घेतल्यानंतर ना आता तांदूळ धुवून घ्यायचं होतं मला. तोपर्यंत तरी मी त्याच्यामध्ये हळद टाकून घेतली आणि नंतर ना तांदूळ धुवायला घेतला. तर तांदूळ स्वच्छ असं 2-3 वेळा पाण्याने धुवून घेतलं. धुतलेलं तांदूळ ते कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं परत एकदा हलवून घेतलं. आता त्यामध्ये टाकायचं होतं ते म्हणजे मीठ. नंतर चवीनुसार आहे ना त्यामध्ये मीठसुद्धा टाकून घेतलं आणि नंतर टाकायचं होतं ते म्हणजे पाणी. आता 1.5 ग्लास ना त्यामध्ये पाणीसुद्धा ॲड केलं. मस्त असं मिक्स करून घेतलं आणि नंतर 2 ते 3 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिलं. भात तरी तर झालेला. मग काय मी आणि प्रिशा बसून म्हणजेच आम्ही दोघी माईलेकी बसून मस्त असं बाहेर गॅलरीतच भात खाल्ला. आता संध्याकाळच्या टायमाला मला जेवण बाहेर करायला खूप जास्त आवडतं. प्रिशाला पण खूप जास्त आवडलं आणि खरंच खूप छान झाला होता भात. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. चला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, शेअर करा, सोबत सबस्क्राईब करा. बाय बाय.